विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा नेते पंकज भैया दबडे यांच्या वाढदिवसाला भाजपातील नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, संग्रामभाऊ देशमुख, ब्रह्मानंद पडळकर, सम्राट महाडिक, MM नाना आदी दिग्गज नेते उपस्थित राहिले आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. या युवा नेत्याची राजकीय, सहकार, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील भरारी पाहून सर्वांनी पंकज दबडे यांचे तोंड भरून कौतुक केले. आगामी निवडणुकांसाठी हा वाढदिवसाचा कार्यक्रम टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सुरभी स्टुडिओ खचाखच भरला होता आणि ही गर्दी पाहून नितेश राणे यांनीही आश्चर्य व्यक्त करीत पंकज दबडे भविष्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आशीर्वादाने राजकीय क्षेत्रात मोठी भरारी मारतील असा विश्वास व्यक्त केला. वाढदिवसाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहत सर्वच राजकीय नेत्यांनी राजकीय टोलेबाजी केली आणि राजकीय क्षेत्रात मतदारसंघात भाजपा किती मजबूत आहे याची प्रचिती आली. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही खानापूर आटपाडीत ब्रह्मानंद पडळकर आमदार होतील असे म्हटल्याने ते जतमधून निवडणूक लढवणार हे नक्की झाले. युवकांच्या खचाखच भरलेल्या हॉलमध्ये सर्वांनी राजकीय टोलेबाजी करताना खानापूर आटपाडीवर भाजपाची दावेदारीही सांगितली. त्यामुळे खानापूर आटपाडीत विधानसभेला मोठी चोरस पाहायला मिळणार आहे. युवकांचे प्रचंड मोठे संघटन केलेल्या पंकज दबडे यांचा आत्मविश्वास या कार्यक्रमाने नक्कीच वाढला असणार. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी ते सज्ज असणार यात शंकाच नाही. कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू राहूनही एकही नेता व समोरचे कार्यकर्ते जागचे हल्ले नाहीत. सर्वांनीच पंकज दबडे यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे सांगितले. आटपाडीचे अनिल पाटील, निलेश पाटील व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणाने कार्यक्रमात जान आणली. युवा नेते निलेश पाटील यांनी पंकज भैयांची कामाची पद्धत व त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली, तर अनिल शेठ पाटील यांनी स्थानिक भाजपामधील वस्तुस्थिती सांगत सर्वांना सावध केले. मोठ्या थाटात केक कापला आणि पंकज भैयांना शुभेच्छासाठीची गर्दी पाहून आगामी निवडणुकांसाठी त्यांची ताकद निश्चित वाढली एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. खरं तर राणेसाहेब पंकज भैया दबडे हा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचा विचार, भारतीय जनता पार्टीचं काम विटा परिसर आणि विटा परिसराच्या सर्व ग्रामीण भागामध्ये, खानापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं काम पंकज भैया दबडेंनी केलेलं आहे. खरं तर आणि आदरणीय पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना राणेसाहेब इथं अनेक अडचणी होत आहेत. पार्टीचं काम चांगलं आहे, पार्टीचा कार्यकर्ता अतिशय मजबूत आहे, परंतु आपलं सरकार इथं अलायन्स मध्ये असल्यामुळं आम्हाला इथं थोडासा त्रास होते. पडळकर साहेब, मी माफी मागतो तुमची, आम्हाला दम दिला होता. याच्यावरती कोणी काय बोलायचं नाही, याच्यावरती भाष्य करायचं नाही, परंतु वस्तुस्थिती मांडली पाहिजे. कारण की तुम्ही वरती वस्तुस्थिती ह्या मतदारसंघाची तुम्ही मांडू शकता. म्हणून मी पडळकर साहेब तुमची माफी मागतो. मगाशी त्यांनी खोलीत घेऊन आम्हाला सगळ्यांना दम दिला होता की यावरती कोणी भाष्य करायचं नाही, परंतु काही वस्तुस्थिती ही मांडली पाहिजे. वरच्या नेत्यांना कळणार कसं? कारण की गत वेळेस आटपाडी तालुक्यामध्ये 25 ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 21 ग्रामपंचायती साहेब भारतीय जनता पार्टीच्या आल्या. नंतर 16 ग्रामपंचायत झाल्या, त्याच्यामध्ये 11 ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या आल्या. इथं सुद्धा विटा आणि खानापूर परिसरामध्ये 8-9 ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या आहेत. विटा शहरामध्ये मोठा मतदार भारतीय जनता पार्टीचा आहे. तरी सुद्धा साहेब अलायन्स मध्ये सरकार असताना इथले विद्यमान आमदार साहेबांना अनेक कैलासवासी अनेक भाऊ बाबर यांच्या माध्यमातून अनेक विकास निधी या मतदारसंघामध्ये मार्गी लावण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सच्या सरकारमध्ये यशस्वी झाले. अनेक मोठे मोठे निधी आले, परंतु राणे साहेब मला
अतिशय सांगायला तुम्हाला खंत वाटते, ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई होती, खासदारकीची लढाई होती, याच्यामध्ये आपल्या अलायन्स मधल्या मित्रांनी आपल्याशी गद्दारी केली. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला मदत केलेली नाही. ओपन भारतीय जनता पार्टीला विरोध केला. आदरणीय खासदार संजय काका पाटील यांना विरोध केला. म्हणून आम्हाला तुम्हाला कुठंतरी सांगावं वाटते. आणि येणारी आता विधानसभा जवळ येईल. 2 महिन्यामध्ये कदाचित ते आचारसंहिता लागेल. निवडणुकीला आपण सामोरे जाऊ. खरं तर साहेब खूप वाईट वाटते आम्हाला. इथे भारतीय जनता पार्टीचं काम चाललंय. इथं एकदम कार्यकर्ता सक्षम आहे. परंतु आता भारतीय जनता पार्टीचा आमदार इथे निवडून येऊ शकतो ही परिस्थिती आहे. ती वस्तुस्थिती आहे. हे नाकारता येत नाही आहे. इथं परत अलायन्स आहे, परत आपण युतीमध्ये आहे, याची कुठेतरी अडचण होते. परंतु इथला कार्यकर्ता आता बघताय तुम्ही, या विटा शहरामध्ये कार्यकर्ते नव्हते. माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, माननीय पंकज भैया दबडे, आमचे तालुका अध्यक्ष असतील, आमचे दाजीभाऊ असतील, सर्व इथले कार्यकर्ते अतिशय जोमाने ह्या वर्षभरामध्ये तळागाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार करत होतात. अनेक विकास कामे पडळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात होत आहेत. मग भारतीय जनता पार्टीचा आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीत झाला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. आणि का वाटलं साहेब, आम्ही अहोरात्र पार्टीचं काम करतोय. अतिशय जगतोय. संग्राम भाऊ वस्तुस्थिती आहे. भाऊ तुम्हाला सुद्धा म्हणतोय, तुम्ही सुद्धा आमची अडचणवर सांगा. इथला आमदार माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब होऊ शकतात. हे वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमची खंत पडळकर साहेब तिकडे होता असतं. साहेब मला माफ करा, परंतु ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत मांडली पाहिजे. आदरणीय राणे साहेबांपर्यंत मांडली पाहिजे. त्यामुळे मी मानतो, इथं काम करत असताना खूप मोठा निधी येतोय. आता परवा कार्यक्रम खानापूरमध्ये झाला. 1000 कितीतरी कोटींचे कामाचा उल्लेख झाला. मग सरकार एवढं ताकदीने आपल्या मागे राहत आहे. मग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण का होतंय याचा सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे. म्हणून मी तळमळीने व्यक्त करतोय. राणे साहेब आपणास विनंती आहे, अतिशय तळमळीने विनंती करतो की आपण याचा कुठेतरी वरिष्ठ लेवलला आपण सांगावं आणि इथले प्रश्न आपण मांडाल एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि पंकज भैया दबडे एक माझा जीवाभावाचा सहकारी, अतिशय चांगल्या पद्धतीने या भागामध्ये काम करतोय. तुम्हा सर्व मित्रमंडळीला बघून मला खूप आनंद होतोय की तुमचे आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सोबत असतील. पंकज भैया भविष्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे काय असेल ईश्वर सर्व पूर्ण करतील अशी अपेक्षा करतात. पडळकर साहेब तुमच्या मागे तुमचा भाऊ म्हणून ठामपणे उभा असतील एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेलं त्या दिवशी संध्याकाळी घरला आलो. एक बी गाडी आली, सगळं गडी पळालं. मग माझ्या लक्षात आलं की आपण सामान्य माणसाबरोबर राहिलं पाहिजे. धोट कपड्याचं गडी हे संधी साधू असतात. तीच अवस्था आपल्याकडे झाली आहे. संधी साधू गडी देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात पुढं, आणि लढाई आली की बिळात जाऊन बसतो. माझं कसं होईल? अरे तुझं काय होत? जाईल आमदार की, जाईल खासदार की. अरे लाख मेले तर चालतील, पण लाखाचा फुलशिंदा सगळा पाहिजे ती बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही तिघं काम करत आहे. निश्चित पंकज भैया तुमचा वाढदिवस एवढा मोठा साजरा झाला. तिकडचे नेते तुम्ही बोलवलं. माझ्यासारख्याला याची संधी मिळाली. कारण राणे साहेब माझा काही वाढदिवस अजून कुणी गाठला नाही. पण आता 61 पडळकर साहेब तुम्ही घाला, नाहीतर डायरेक्ट आमचा दिवसच होतील. कारण आमचा काही वाढदिवस आणि गावात इथं बसलेल्या बऱ्याच गड्यांचा वाढदिवस नसतो. या बऱ्याच गडी बिन वाढदिवसाचं जाईल. बरोबर आहे का नाही? आता अलीकडे आम्हाला कळायला लागलं की केक बी कापते ती, एकमेकाला चालते ती. आणि एक मी भाग्यवान आहे राणे साहेब, आता जरा स्टेटस आलंय आम्हाला. जरा वाढदिवसाला मोठं मोठं गडी बोलवायला लागली. जर आम्ही बी दारिद्र्य रेषेत असतो तर पंकज भैया तर कशाला आम्हाला बोलवते? बोलवलं नसतं. तुम्हाला खरं सांगतो, गमतीत नाही. मला
एका आमदाराचा वाढदिवस झाल्यावर मी माझ्या आईला म्हटलं घरात माझा वाढदिवस झालाय काय जन्मतारीख सांग. तिच्या पाठ फक्त सोमवारच होता. म्हणली दिवस मावळत होता आणि तू इकडं उगवत होतास. आणि आपलं तारीखचं काय घोटाळा. मग पाहुण्या पहिला विचारलं शोधलं खरंच तारीख सापडली नाही. शाळेत द्यायची आता 65. मग आईला म्हणलं तारीख लिहून ठेवायची गावात कुणाला तर सांगायचं आई उपयोगाला येतं. भविष्यकाराकडे जाता येतं भविष्य बघता येतं. कुठल्या तारखेला तर आम्हाला येळ कुठले पुढं काय गेला आमदार होईल का मुख्यमंत्री होईल का बघता येतं. ते म्हणले तू जन्मला तुझी तारीख तुळीवर लिहून ठेवली. पूर्वीची गरज तुळ्या. मग म्हणलं काय झालं. म्हणले घोटाळा झाला. म्हणजे गाईला बैल दाखवला तुळीवरच लिहिला. म्हशीला रिडकू झाला तुळीवरच लिहिला. कालांतराला कळे ना हे बैलाचं आहे का म्हशीचं आहे का कुणाचं. आमची कधी तारखेचा आमचा मिळत खरंच बसला नाही. अजिबात बसला. पण काही काय असं ना राणेसाहेब देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस आला. एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला गोपीचंदला मला आमदार केला आणि प्रस्तावितांच्या वाड्यावरती खऱ्या अर्थानं आम्हाला उभा केलं लढायला. मी खऱ्या अर्थानं त्या माणसाचा आम्ही दोघंही उपकार कधी विसरू शकत नाही. कारण सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याची ताकद ही खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये. आणि म्हणून राणेसाहेब आमची विनंती आहे तुम्ही कोर कमिटीतला. आम्ही कसं आहे आम्ही दोघं कोर कमिटीत नाही. आम्ही आपलं त्या जरा तरी उजेड दिसला तरी वापरू शकतो काय चाललंय काय चाललंय. तुम्ही आहात आता इथं कोणतरी म्हणलं मला वाटतं आमच्या अनिल शेठ म्हणले की तिघांच्या नेता वर सांगा. आता वर कुणाला सांगायचं. पण माझे कार्यकर्ता आमच्याकडे येतो वर सांगा. मग आम्ही म्हणतो काळजी करू नको वर बघतो. आम्हाला माहित आहे वर कोणच बघत नसते. कुठून वर बघतो. कारण तुम्हाला सांगतो काय काय कोणाने चलाक असतील. बघा तुम्ही इथं आता मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री बसलं काय काय पुढातले भारी असतील. एखादा माणूस शेजारच्या भाषणाला उठला की सराईत पुढारीवर का तो लगेच जातो आणि मग साहेबाच्या कानात बोलायचं लगेच पुढं फोटो काढतो लगेच टाकायचं आणि मग म्हणायचं साहेबाचं माझं लय जवळचं संबंध आहे. अहो असं काही कानात घेऊ कधी बोलतो यार काही संबंध किंमत काय. म्हणून राण्यासाहेब तुम्ही जरा किचन केबिन मध्ये जरा सांगा लढणाऱ्या माणसांना ताकद दिली पाहिजे. सदाभाऊला मंत्री केला पाहिजे. गोपीचंदला मंत्री केला पाहिजे. तर त्यांचं नाव नाही घेतलं तर ते माझ्या विरोधात जाईल. आता त्यांना मंत्री केलं पाहिजे असं सांगा म्हणलं तर ते म्हणणार माझं नाव घालू का तुमचं घालू. पण काही झालं अरे काय मिळून ना मिळू. मी आमदार नव्हतो. एका बाजूला आमची सत्ता नव्हती. राणेसाहेब कोकणात लढत होते. बैलगाड्यांचा प्रश्न दुधाचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आम्ही आमदार नसताना मी एकमेव आमदार गोपीचंद पडळकर होते. पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही बाजी प्रभू सारखं लढत होतो. तुरुंगात गेलं तर घातर पण आम्ही मागं हटणार नाही. आणि म्हणून पदर येतील जातील सत्ता येईल मिळाल जाईल. मी राणेसाहेब एक गोष्ट सांगतो. मी मंत्री होतो. संग्राम भाऊ यायचे सम्राट बाबा यायचे. हजारो माणसं माझ्या बंगल्यावर झोपायला असेल. हजारो तीन केला जेवण. मी कधीच मला जो बंगला मिळाला त्या पलंगावर नाही झोपलो बरं का. नाही तुम्ही मंदिरला गड्याला पलंग लागला गेला का. मी पलंगावर झोपलो नाही. मी हॉल मध्ये झोपायचा भाऊ. आणि ते सुद्धा मी सतरंजीवरती झोपत होतो आणि माझा कार्यकर्ता तिथं पलंगावरती झोपत होता. कारण त्याने आम्हाला तिथं पोचवलेलं आहे. आणि म्हणून राणेसाहेब आपण
तुम्ही लढत आहे म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आपण हातात हात घालून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस एक दूरदृष्टीचा नेता, दूरदृष्टी असणारं नेतृत्व याला ढाल बनवून आपल्या तिघाला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे. अरे पद मिळवा तर न मिळो, आम्ही पदासाठी जन्माला आलो नाही. आम्ही आमचा नेता त्याच्या केसाला सुद्धा हात लागता कामा नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नितीशजी ज्यावेळी चॅनेलच्या समोर येतात, गोपीचंद पडळकर म्हणले ते खरं आहे की त्यांनी काढलेला शब्द हा पानासारखा असतो, तो कधीही त्यांनी वाहत्यामध्ये मागे घेतला नाही किंवा माझं चुकलं कधी माफी मागितली नाही. आणि म्हणून पडळकर साहेब, मी तुमच्या बरोबर, पंकज भैया काळजी करू नको, मला गोपीचंद पडळकर हा हिमालयाच्या उंचीचा झालेला या सदाभाऊला पाहायचा आहे तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण आहे, मला सगळं मिळालं, दोनदा आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, सगळं झालं. आता मला एकदा सांगली जिल्ह्याचा ठाण्यावाड हा खऱ्या अर्थानं एका उंचीवर गेलेला मला बघायचा, हे माझं स्वप्न आहे. आणि म्हणून मी गोपीचंदच्या खांद्याला खांदा लावून असतो. काही जणांच्या पोटात दुखतं, सदाभाऊ कसं त्याच्यावर, मग काय आम्ही तुमच्यावर येऊ गुडघी वाजवायला? काय यावं तुमच्यावर आम्ही? अरे 70 वर्ष तुम्ही सत्ता भोगल्या आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या गावगाड्याला लुटला. एक गोपीचंद पडळकर सारखा गावगाड्यातला ठाण्यावाद जर मैदानामध्ये शेलार मामा बनून जर उभा राहत असेल तर आम्ही त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, आम्ही मागा हटणार नाही. आणि म्हणून इथं संग्रामभाऊ, मी खरं सांगतो, या जिल्ह्याला मंत्रीपद मागायचं झालं तर सदाभाऊ पहिलं नाव घेईल, आमदार गोपीचंद पडळकर. मी म्हणेन मला देऊ नका, पण त्या माणसाला, अरे लढणारी माणसं, बोलणारी माणसं गेली, पण आम्ही नितीश राहण्याच आहे सरकारमध्ये असली पाहिजे ती माणसं, कारण आम्ही जाऊ शकतो, आम्ही आमचं दुखणं मांडू शकतो. आणि म्हणून पंकज भैया, निश्चितच या वाढदिवसाला आपण नितीशजींना बोलवलं, ते वाढदिवसाला आले. खरं तुम्ही जादूगार आहे, आम्ही त्यांना बोलवायला मिळतो, येतील का नाही, येतील का नाही, पण तुम्ही गडी मात्र भारी निघाला. पण नितीश भाऊ, हे जो तालुका आहे, जो सोन्या चांदीचा तालुका आहे, म्हणजे सोनवाला चांदीवाल्यांचा तालुका आहे. ही माणसं देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये ह्या तालुक्यातली माणसं आहेत. जाय तिकडं सोन्याचं दुकान आहे, त्यांचं बंगलं 2-2 कोटीचं आहे, राहते ती तिकडं. जबरदस्त माणसं आहे. म्हणून मी धावत पळत आलो, कारण आपल्याला सोन्याचा मुकुट मिळत. आणि तुम्ही आल्यामुळं मला वाटलं त्यात हिरो बी घालतील, कारण ही माणसं साधी सुधी नाही, जबरदस्त आहे. पण पंकज भैया, पुढच्या वेळेचा वाढदिवस जरा वाढवा, श्रावण महिना संपल्यावर घ्या. घेऊन तुम्ही श्रावणात घेतलाय, अभिषेक गेलं यांचं वांगे खाण्यात. पुढचं जरा चढ धरा, काय लक्षात, मग आम्हाला जरा बरं वाटलं. आता गेलो बायकोला काय सांगू, ती म्हणेन काय खाऊन आला, तिला सांगू गावात खाऊन आलोया म्हणून. पण काही असून ते चांगला युवक या ठिकाणी पडळकर साहेबांच्या साथीला मिळाला. मी त्याला राज्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. इथं थांबतो. धन्यवाद.